हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो बनाइए खाना और परोसिए प्यार. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, ऑल करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर आज आपण बघणार आहोत अतिशय चमचमीत आणि पटकन होणारे टिप्स अँड ट्रिक्स सहित वांग्याचं भरीत. मी इथं 5 वांगे घेतलेले आहेत, भरताचे वांगे, जे की मोठे असे असतात. तर ते वांगे मी गॅसवर चांगले भाजून घेतलेले आहेत. अगदी देठापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजून घेतल्यानंतर इथं तुम्ही साहित्य मी घेतलेलं आहे. कांदे प्रत्येक वांग्याला एक अशा पद्धतीने 5 ते 6 एक एक्स्ट्रा असा घेतलेला आहे. भाजलेले वांगे असे स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचे आहे. त्याच्यावरचे साल काढून आतमध्ये काही किडा किंवा आळी वगैरे आहे का ते चेक करायचं आहे आणि त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि जो कांदा आपण चिरलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे. हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कच्चं भरीतही खाऊ शकता. जसं की आता मी बनवले वांग, कांदा टाकायचा. ह्याच्यामध्ये चवीनुसार मी कोल्हापुरी तिखट वापरलेलं आहे. हळद अर्धा चमचा, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ इथं वापरलेलं आहे. आणि हे मिश्रण एकजीव करून आपण तसंही भाकरीसोबत खाऊ शकतो. पण मी इथं पॅनमध्ये तेल टाकलं आहे. थोडंसं तेलाचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त ठेवायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण टाकणार आहोत तेलात आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये इतर धने पावडर किंवा जिरे पावडर हे तुमच्या अकॉर्डिंगली वापरू शकता. नाही वापरलं तरी चालेल. आणि कच्चंही भरीत खूप छान लागतं. आणि तेलावर तुम्ही पहिल्यांदा कांदाही टाकून फ्राय करून परत स्मॅश केलेला वांग जे आहे ते टाकलं तरीही चालेल. पण मी हे सर्व एकत्र करून एक दिवस चुकीने केलं होतं, पण टेस्टी खूप झालं म्हणून मी हीच पद्धत परत फॉलो करायला लागले. तर इथं बघू शकता अतिशय छान एकजीव झालेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर पेरायची आहे आणि शेंगदाण्याचं कूटही आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार वापरायचं आहे. 1-2 चमचे जे काही असेल, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नसेल नाही वापरलं तरी चालू शकतं. अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही हे भरीत चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदाही इथे बघू शकता आपला व्यवस्थित भाजलेला आहे. पण त्याचा जो करकरीतपणा आहे तो तसाच राहतो. आणि तो करकरीतपणा जो आहे कांद्याचा तो भाकरीसोबत, चपातीसोबत अतिशय टेस्टी लागतो. म्हणून अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की भरीत करून बघा. आणि जर आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटही करा. त्याचबरोबर मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे पोह्यांचे मी टाकलेलं आहे. जास्त जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तर भरिताचं चव बिघडते. त्यामुळं थोडंसं कमीच शेंगदाण्याचं कूट आपण इथं टाकायचं आहे. आता हे आपले भरीत जे आहे वांग्याचं खाण्यास तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.